मनोज जरांगे यांना हायकोर्टाने आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती। रहदारीत अडथळा येऊ शकतो। सध्या गणेशोत्सव सुरू आहे, वाहतुकीवर याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे राज्य सरकारने आझाद मैदानात जरांगेंना मोर्चासाठी परवानगी देऊ नये असं हायकोर्टाने म्हटलेलं होतं। आणि आता हायकोर्टाने ही बंदी उठवली आणि एक प्रकारे काही अटी शर्तींसह मनोज जरांगे पाटलांना परवानगी दिली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आता आपल्या सोबत आहेत। महेंद्र, नेमक्या अशा कोणत्या अटी शर्ती आहेत ज्यासह ही परवानगी दिली जाते? सौरभ, आपण ऐकलं असेल की मनोज जरांगेंना जे ते मुंबईत रहदारीत किंवा मुंबईकरांना काही त्रास होईल, कारण मुंबईत गणेशोत्सव सुरू आहे आणि या संदर्भात जर तुम्ही आंदोलन केलं तर मुंबईकरांच्या ज्या त्या अडचणीत वाढ होईल, म्हणून आंदोलनाची जी परवानगी नाकारली होती। मात्र हायकोर्टाने पुन्हा त्यांना 1 दिवसाची जी परवानगी आहे ती देण्यात आली आहे आणि काही अटी शर्ती लादल्यात। त्या अटी शर्तींवरती ह्या आंदोलनाला परवानगी दिली आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांसाठी जे ते आझाद जरांगे आझाद मैदानात मुंबई आंदोलनासाठी जे मुंबई पोलिसांकडून ती जरांगेंना 1 दिवसाची आंदोलनाची जी आहे ती परवानगी देण्यात आली आणि काही अटी शर्ती ठेवल्यात। त्यामुळे आता जरांगे त्या अटी शर्ती पाळतात का आणि या आंदोलनाला त्यांनी पोलिसांनी जे परवानगी दिली त्याबाबत काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने येण्यासाठी जे ते लाखो मराठा समर्थन निघालेले आहेत। ठीक आहे, या संदर्भात आता मनोज जरांगेंना परवानगी देण्यात आलेली आहे आझाद मैदानावरची। काल हायकोर्टाचा निर्णय आला होता आणि हायकोर्टाने परवानगी दिली जाऊ नये अशी भूमिका घेतलेली होती। त्यामुळे आता मुंबई पोलिसांना याबाबतीत नेमकं काय काय अपेक्षित आहे आणि जुना जो मार्ग जरांगेंनी सांगितला होता तोच मार्ग मोर्चाचा असणार आहे की त्यात काही बदल करण्यात आला या अटी शर्तींमध्ये? मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धूम आहे आणि मुंबईत जे ते नवी मुंबई खारघर या परिसरात जे ते त्यांना आंदोलन करण्यासाठी सांगितण्यात आलं होतं। मात्र जरांगेंना जे ते सध्या जे ते आझाद मैदान आहे ते 1 दिवस ते फक्त आंदोलन करता येणार आहेत आणि त्याबरोबर काही अटी शर्ती आल्यात। त्या अटी शर्ती त्या पालन करावं लागणार आहे। त्याच अनुषंगाने या हायकोर्टाने त्यांना जे ते 1 दिवसाची आझाद मैदानाची परवानगी देण्यात आलेली आहे। महेंद्र, फक्त 1 दिवसासाठी परवानगी असणार आहे का? कारण जरांगेंनी भूमिका अशी घेतली आहे की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबईतून परतीचा प्रवास करणार नाही। त्यामुळे जरांगे एक प्रकारे आपलं आंदोलन लांबवतील अशी शक्यता दिसते आहे जर सरकारकडून काही पावलं उचलण्यात आली नाहीत तर। आणि इकडे मुंबई पोलिसांनी फक्त 1 दिवसाची परवानगी दिली आहे। जरांगेची भूमिका आता ही महत्वाची असणार आहे, कारण जरांगेंनी आंदोलन न करावं यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ओळखी जे ते साबळे यांनी भेट घेतली होती। मात्र जरांगे हे आपल्या मतावर ठाम आहेत। मराठ्यांना जे आहे ते आरक्षण मिळावं आणि त्यानंतरच आम्ही माघार घेऊ अशी जरांगेंची ठाम भूमिका आहे।